ते तुम्हाला या मॅच मध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिला बॉल युवराज ढुकलेचा, समोर बॅटिंग करत असताना डावकुरे हातानं भार्गव. संदीपजी दुपारे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. तर दादाच उद्योजक सामाजिक कार्यकर्ते संदीपजी दुपारे साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सन्माननीय उद्योजक सामाजिक कार्यकर्ते संदीपजी दुपारे साहेब. ही मॅच जर वाडा 11चा संघ इथे विजयी होतोय तर हेमंत भोईर प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून सन्माननीय सतीशजी भोईर यांच्याकडनं 3000 रुपयाचे कॅश प्राइज. नवीन बॅटर मैदानामध्ये विकी काळे बॅटिंग करण्याकरता दाखल होतोय. आरपी लायन्स हा संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शिवकृपा वाडा 11च्या विपक्षामध्ये. चांगल्या मॅचेस, चांगल्या लढती, चांगला खेळ तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. देवेंद्र काळे उर्फ विकी सध्या मैदानामध्ये येतोय. विश्वनाथ जाधवच्या साथीने तो बॅटिंग करेल. लेफ्ट हँडर बॅटरला विशेष ऍडव्हान्टेज आहे या मैदानावर आणि अगदी त्याचाच फायदा इथे प्रत्येक टीम घेण्याचा प्रयत्न करते. भार्गव सारखा एक महत्वाचा खेळाडू या आधीच्या मॅच मध्ये खूप चांगले बॅटिंग करताना तो पाहायला मिळाला होता. 3 षटकार त्याच्या बॅटमधनं आले होते, मात्र या मॅच मध्ये थोडासा अपयशी जरूर ठरलाय. शिवकृपा वाडा 11 हा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. चांगला बॉल गतीनं आणि फिंगर रोल केलेला हा बॉल निर्धाव. आज पूर्ण एफर्ट लावताना युवराज ढुकले मैदानामध्ये पाहायला मिळते. 2 खेळाडू ऍड झालेत. निखिल भोईर मला जॉईंट होताना पाहायला मिळतोय. त्यानंतर बाबू तोही जॉईंट होतोय. गांधरेचे हे 2 खेळाडू जे या टीमचं समवेत जॉईंट होत असताना. चांगला बॉल पुन्हा एकदा अपील आहे, मात्र 1 रन ती इथे पूर्ण केली जाईल. 1 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या 0वरनं 1 वर युवराज ढुकले. अगदी काबिले तारीफ अशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करत असताना तुम्हाला जरूर पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी व्यूहरचना, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि तदनंतर एक मिड विकेट घेतला गेलाय. विकेटच्या दोन्ही बाजूला त्या दोन्ही साइड पाक करण्याचा प्रयत्न इथे जरूर आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक असणारं पहिलं षटक जे सध्या प्रगतीपथावर आहे. षटकातील आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडू अजूनही शेष आहेत. प्रेक्षक वर्ग अगदी दाटीवाटीनं मैदानावर दाखल झालाय. दर्जेदार खेळाडूंचा खेळ पाहण्याकरता आणि तो खेळ आज जरूर पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र विश्वनाथ जाधव या पद्धतीचे बॉल तो बक्षणार नाही. यावेळेस बॉलला उडवलंय फाईन लेगच्या डोक्यावरनं, सीमा रेषा पार, षटकार 6. या ठिकाणी एक गाडी आहे. विनंती करतो त्या प्रेक्षकाला की थोडी बागे घ्यायची. आपण MH04 6451 त्या प्रेक्षक मायबापाला विनंती आहे की आपण ती गाडी तिथून बाजूला घ्या. MH04 6451. धावसंख्या वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते 7 वर. 4 बॉलचा खेळ झालाय. युवराज ढुकले एक लूज डिलिव्हरी होती आणि त्याचा खरपूस समाचार घेतला विश्वनाथनं. यावेळेस मात्र चांगला बॉल अगदी टार्गेटवर सेट केलेला, विश्वनाथला बॅकलिपला खाली करायला भाग पाडणारा. एक सिंगल मध्ये बॉल कन्वर्ट होईल. 1 रनच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 8 वर. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. या 5 बॉलचा खेळ समाप्ती. अखेरीस 8 धावा दाफलकावर आहेत. शेवटचा बॉल आहे. चांगली गोलंदाजी केली युवराज ढुकलेनं. सातत्यानं एक गाव एक संघ असेल किंवा खुल्या गटाचं क्रिकेट असेल ते खेळण्याचा मान बहुमान त्याला मिळतो. आणि 2 मित्र आहेत विकी आणि युवराज एकमेकाच्या विपक्षामध्ये. यावेळेस मात्र विकी काळे त्याच्या बॅटमधनं तडाखा. बॉल चाललाय सीमा रेषा पार. आणि हे मैदान विकी काळे या खेळाडू करता नवं नाहीये, कारण याच मैदानावर विकी काळेनं ज्या पद्धतीनं फलंदाजी केली होती जेव्हा पहिल्यांदा वाडा 11चा संघ विजेता ठरला होता शिवकृपा ट्रॉफीचा. आणि त्यावेळेस जावेद कुरेशी मॅन फ्रॉम मुंब्रा याच्या विपक्षामध्ये त्याने चढवलेले सलगचे 3 षटकार ते प्रत्येकाला ज्ञात आहेत. अगदी त्याच विकी काळेच्या बॅटमधनं यावेळेस एक दमदार तडाखा षटकार. चला तो बॉल मैदानामध्ये पुरवायचा आहे.
विकी काळेच्या बॅटमधनं यावेळी युवराज ढुकलेच्या विपक्षामध्ये अप्रतिम स्ट्रोक बघायला मिळाला. बॉल सरळ निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकाराकरिता. षटक क्रमांक पहिलं संपले आणि धावा स्कोर कार्डवर पहिल्या आता जोडल्या गेल्या. सन्माननीय रोहिदाजी शेलार साहेब आपलं मनपूर्वक धन्यवाद. आपण या स्पर्धेच्या निमित्तानं इथपर्यंत आलात. आपण आयोजकांना जे सहकार्य केलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. नवीन गोलंदाज विवेक जाधव बाबू येतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. पहिल्या मॅच मध्ये या टीम सोबत तो जॉईन नव्हता, मात्र सेकंड मॅच मध्ये टीमच्या समवेत तो जॉईन होत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. डावकुरे हाताने साईड आर्म न गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर सजवलं. चला वेळ घेऊ नका. 3 षटकं आम्ही याकरता केलेत की वेळ वाचावी. सज्ज होईल गोलंदाजीच्या ट्रॅकवर विवेक जाधव. बाबू दांडी गोल. याष्टी उद्ध्वस्त फर्निचर डिस्ट्रॉइड. याच करता बाबूची ओळख आहे. मी म्हटलं होतं ना साईड आर्मना जो अप्रतिम भेदक मारा करू शकतो तो बाबू यावेळेस एक चांगला बॉल विकेटचं बदन खेळाडू बाद. या परफेक्ट यॉर्कर लाईनच्या बॉल करता विद्यमान युवक काँग्रेसचे अध्यक्ष मुदतसर पटेल यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राइज. बाबू अप्रतिम बॉल तिथे त्याच्याकडे तिने हाताळताना पाहायला मिळाला. आणि मुदतसर पटेल मी म्हटलं ना की चांगल्या खेळाडूंच्या कलागुणांना नेहमी वाव देतात. एक उत्तम क्रिकेटर आहेत कारण वाड्याच्या ज्या स्पर्धा झाल्या ज्यामध्ये सातत्यानं कॅश प्राइज त्यांच्या वतीनं लागताना आपल्याला पाहायला मिळालं आणि प्रत्येक खेळाडूपर्यंत ते प्राइज पोहोचलं. मुदतसर पटेल जर मंचावर उपस्थित आहेत तर मग चांगला खेळ दाखवा आणि निश्चित तुमचा आठवडा सुखकर जाऊ शकतो. पहिला बॉल त्यावर एक विकेट इथे संपादित करत असताना राहुल पाटील एक नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र खूप चांगल्या पद्धतीने फ्लिक केले बॉलला. क्षेत्ररक्षक आहे तिथे त्याला गुंगारा दिलाय. आता थांबवणं कठीण. बॉल निघून जाईल सीमारेषा पार. सन्माननीय तारगे साहेबांचं या स्पर्धेच्या निमित्तानं इथे आगमन होतंय. सन्माननीय तारगे साहेब तसंच सन्माननीय रिअल अकॅडमीचे सर्वेसर्वा विशालजी ठाकरे साहेब, सन्माननीय घुगे मेजर या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तारगे साहेब आपल्या या स्पर्धेच्या निमित्तानं सातत्यानं क्रिकेटवर प्रेम करणारा व्यक्तिमत्व आहे. चांगलं क्रिकेट जिथे जिथे तिथे तिथे तुम्हाला तारगे साहेब जरूर पाहायला मिळतील. आणि मी जसं त्यांच्याबद्दल मागेही म्हटलं होतं ना की हा कायदा आणि सुव्यवस्था किंवा एवढ्या छान पद्धतीनं निर्विवाद ज्या स्पर्धा पार पडतात ना त्यामध्ये त्यांचा रोल तोही महत्वाचा आहे. कारण कर्तव्यदक्ष अधिकारी ते लाभणं हे महत्भाग्य असतं आपलं आणि ते आपल्याला लाभलेत. यावेळेस मात्र बॅकलिपला खाली केला, गॅपमध्ये खेळलाय, बॉल चाललाय. वेगाचा वापर कसा करावा तो यावेळेस दाखवून देत असताना राहुल पाटील दुसरा बॉल अगेन त्यानं कट केला आणि पाठवलं त्याला सीमारेषा पार. चौकार 4. शिवकृपा या नावानं आज मैदानाच्या आतमध्ये आहे. शिवकृपा वाडा 11 आणि त्याच्या विपक्षामध्ये आरपी लायन्स. राहुल पाटील मॅन फ्रॉम भिनार सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना यावेळेस मात्र थोडासा वेगळ्या पद्धतीने फटका खेळलाय. त्याचा फायदा किती मिळेल? एक रन इथे कंप्लीट झाली. दुसऱ्या रन करता प्रयत्न नाही आहे. नाराज आहे स्वतःवर. जो फटका खेळायचा होता
आपल्या समवेत मुख्य मंचावर मान्यवर पाहुणे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. बाबासाहेब घुगे पोलीस कर्मचारी तेही आपल्या समवेत इथे जॉईंट आहेत. सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जे मान्यवर पाहुणे या स्पर्धेला लाभतायत, या स्पर्धेची शोभा वाढवतायत, या मंचाची शोभा वाढवतायत. अगदी उन्हाची तमा न बाळगता प्रेक्षक वर्ग मैदानाच्या गोल तुम्हाला पाहायला मिळतं. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करत असताना गोलंदाज विवेक जाधव. 4 बॉलचा खेळ झालाय आतापर्यंत. फुलटॉस होता, त्याला फुल टोल वसूल केलंय, पाठवलंय त्याला. यावेळेस लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये ज्या प्रेक्षकानं झेल पकडलाय, सावली क्रिएशनची टी शर्ट जिंकली आपण. एक आकर्षक जर्सी तुम्हाला इथे पारितोषिक म्हणून दिली जाईल. मुख्य मंचाच्या दिशेने यायचे आपल्याला सावली क्रिएशनच्या माध्यमातून एक आकर्षक जर्सी त्या भाग्यवान प्रेक्षकाला इथे दिली जाईल. षटकाराच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिलं तर 29 या आकड्यावर. पहिल्या बॉलवर विश्वनाथ जाधव बाद. मात्र त्यानंतर रन्स अगदी वेगाने वाढत असताना इथे मात्र अलंग द कार्पेट बॅकलिपला खाली गेलं, सिंगल मध्ये बॉलला कन्व्हर्ट केलं. युवराज ढुकले बॉलवर आला, जोपर्यंत त्यानं बॉलला उचललं 1च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्तीला आलाय. 2 ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस प्रतिषटक 15 या सरासरीनं धावसंख्या 30. 15 रन पर ओव्हर या अनुषंगाने धावा दाफलकावर वाढताना पाहायला मिळाल्या. शेवटचं षटक, अंतिम षटक प्रगतीपथावर येईल. चला जास्तीचा वेळ घेऊ नका निखिल. मला वाटतं स्वतः निखिलच जर गोलंदाज आहेत तर मग जास्तीचा वेळ घेणं ते आपल्याला स्पर्धेच्या हितार्थ परवडणार नाहीये. येणारी 6 बॉल 2 बॅटर सध्या मैदानामध्ये आहेत. राहुल पाटील आणि त्याच्या साथीनं विकी काळे. चांगल्या पद्धतीचा खेळ प्रेक्षकांना जरूर दाखवला आज सर्वच खेळाडूंनी. जे खेळाडू इथपर्यंत पोहोचले त्या प्रत्येकानं प्रभावित केलं. प्रेक्षकांकरता आता टी शर्ट सोबत पैसे मिळतील. मुदस्सर पटेल यांच्या माध्यमातून प्रत्येक प्रेक्षकाला झेल करता आता 200 रुपये. म्हणजे टी शर्ट परिधान करा आणि संध्याकाळच्या नाश्त्याची सोय करा. पुढचा बॉल फुलटॉस होता, पाठवलंय त्याला, बॉल मिड विकेटच्या बाहेर, षटकार. तिसऱ्या पंचांना रेफर केलं गेलंय. भीमर करता तिसरे पंच आपल्याला जॉईंट व्हायचंय. मुदस्सर पटेल आपल्याला विनंती आहे, ही आकर्षक जी जर्सी सावली क्रिएशनने जी स्पॉन्सर केली आहे भाग्यवान प्रेक्षकाकरता ती आपण तिथे वितरित करावी. एक आकर्षक जर्सी आहे, जी आकर्षक जर्सी इथे त्या भाग्यवान विजेत्याला इथे दिली जाईल. सावली क्रिएशन्स यांच्या माध्यमातून ही जर्सी इथे मेड केली गेली आहे. ज्यांनी झेल पकडला त्याच्याकरता आहे. इट्स अ फेअर बॉल. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण एकंदर पाहिली तर धावसंख्या 6 न वाढत असताना 36. शिवकृपा वाडा 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये आरपी लायन्स अशी मॅच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अगदी एक गाव एक संघ फॉर्मॅट मधल्या वेगवेगळ्या गावांचे खेळाडू घेऊन विश्वनाथ जाधव इथपर्यंत पोहोचलाय आणि त्याची ही टीम सध्या विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खेळत असताना तुम्हाला पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेस थोडासा खाली राहिला, फलंदाजाला बीट करत टाटा बाय म्हणत विकेट किपरच्या हातामध्ये गेला. इथे आलाय डॉट. षटकातील आतापर्यंत जर एकंदर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस धाफलकावर धावसंख्या आहे 36 रन्स. निखिल बागुल गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न. तिथे फक्त दिशा दिली. राहुल पाटील पोहोचेल का? नाही, माघारी परतावं लागेल. धावचीच्या स्वरूपाने विकेट मिळेल. 3 बॉलचा खेळ. पहिल्या बॉलवर जरी षटकार आला असला तरी त्यानंतर शांत ठेवले बॅटरला. मॅन फ्रॉम कामन
कामन गावाचा हा खेळाडू आहे. हॅपी येतोय. हॅपी याच नावानं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पसंती आहे. खूप प्रदीर्घ कालकीर्द आहे आणि येणाऱ्या दिवसात जी एक मोठी स्पर्धा आपल्याला कामांच्या मैदानावर आयशा कप 10 लाख रुपयाची स्पर्धा सन्माननीय हजरतभाई यांच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. त्या स्पर्धेचा तोही एक हिस्सा आहे. हॅपी 3 बॉलचा खेळ, ज्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 36 धावा या धावफलकावर आहेत. नवीन बॅटर हॅपी मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता निखिल बागुलच्या विपक्षामध्ये लेफ्ट हँडर बॅटर्सला इथे पुढे संधी दिली जाते बॅटिंग करण्याकरता. धावसंख्या 36 स्टॉप केलंय. यावेळेस मात्र हॅपी आल्या बॉलला उडवतोय, पाठवून देतोय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं सीमा रेषा पार. षटकारामध्ये कन्वर्ट केलंय. रन्स मिळतील 6. थँक्यू. या षटकाराकरता हॅपीच्या या चांगल्या स्ट्रोक करता हेमंत भुईर प्रतिष्ठान यांच्या वतीनं सतीश भुईर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राइज असेल. या ओव्हर मधले आतापर्यंत 4 बॉल झालेत. यावेळेस मात्र हॅपी तो मैदानाच्या आतमध्ये शांत उभा राहणार नाही. जेवढी संधी मिळेल त्या प्रत्येक बॉलवर आघात करण्याचा प्रयत्न करेल. बॅक टू बॅक दुसरा बॉल यावेळेस त्याने उडवून फेकून दिला सीमारेषा पार. षटकार 6. थँक्यू डीजी. 2 बॉल मध्ये बॅक टू बॅक 2 षटकार आणि सलग तिसऱ्यांदा बॉलला सफर घडवली आहे बाउंड्री लाईनची. चेंडू सीमा रेषा पार. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचली 52 धावा. विजया करता 3 षटक 18 बॉल आणि 53 धावसंख्येची गरज शिवकृपा वाडा 11 ला. आपण मंचावरनं आपले जे मान्यवर पाहुणे आपल्या समवेत जॉईन झालेत त्यांच्या शाही सन्मान आणि सत्काराकडे वळतोय. आयोजकांना विनंती करतो की आपण या सन्मान करता तयार व्हायचं. आपल्या सोबत नेहमी ज्यांचा आपण उल्लेख करतो एक कर्तव्यदक्ष अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पोलीस स्टेशन वाडा सन्माननीय तारगे साहेब आपल्या समवेत इथे उपस्थित आहेत आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मानित करतोय. मी आयोजकांना विनंती करतो की आपण तारगे साहेबांचा शुभ सन्मान या मंचावरनं करावा. साहेबांचा सन्मान साहेबांनी स्वीकारला त्यामुळे ते म्हणतायत की जो सन्मान स्वीकारलाय. तदनंतर या स्पर्धेच्या निमित्तानं नेहमीच आपल्याला सपोर्ट करणारं एक व्यक्तिमत्व आहे. एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, समाजसेवक, एक यशस्वी उद्योजक म्हणून आपण त्यांच्याबद्दल जरूर म्हणू शकतो. सन्माननीय संदीप भाऊ दुपारे या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्यासोबत जॉईन झालेत आणि सन्माननीय संदीपजी दुपारे साहेबांचा शाही सन्मान आणि सत्कार या मंचावरनं केला जाईल ज्याचा त्यांनी स्वीकार करावा. सन्माननीय संदीपजी दुपारे साहेबांना विनंती करेन की आपण पुढे यावं. आपला शाही सन्मान आणि सत्कार या मैदानावरनं या मंचावरनं केला जातोय त्याचा आपण स्वीकार करावा. सन्माननीय संदीपजी दुपारे साहेबांचा शाही सन्मान आणि सत्कार या मंचावरनं तुम्हाला पाहायला मिळतोय ज्याचा त्यांनी स्वीकार करावा. तदनंतर आपल्या समेत जॉईन झालेले सन्माननीय रमेश हरिभाऊ पाटील साहेब ज्यांचाही शुभ सन्मान या मंचावरनं केला जाईल. मी आयोजकांना विनंती करतो की आपण विकास पाटील आपण रमेशजी पाटील साहेबांचा शाही सन्मान आणि सत्कार या मंचावरनं करावा जे आपल्या समेत या मुख्य मंचावर उपस्थित आहेत. आणि अतिथी देवो भव, अतिथींचा आदर सत्कार करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि त्या अतिथींना आपण सन्मानित करतो. थँक्यू. तदनंतर रियल अकॅडमी चे सर्वे सर्वा सन्माननीय विशाल ठाकरे सर आपल्या समवेत
इथे उपस्थित आहेत आणि विशाल ठाकरे सरांचा शाही सन्मान आणि सत्कार, ज्यांनी या स्पर्धेचे मॅन ऑफ द मॅच जे खेळाडू ठरतील त्यांच्याकरता रिअल अकॅडमी यांच्या वतीने गिफ्ट हॅम्पर सुद्धा आपल्याला स्पॉन्सर्ड केले गेले, ते सन्माननीय विशालजी ठाकरे सरांना विनंती करतो आपण पुढे यावं. जी विशालजी ठाकरे सरांचा शुभ सन्मान आणि शाही सन्मान आपण करतोय. तालुक्यात समालोचन करत असताना ज्यांनी आमच्या समालोचनाची दखल घेतली आणि आम्हाला एक खूप छान प्रतिकृती देऊन रिअल अकॅडमीच्या माध्यमातून मागच्या स्पर्धेमध्ये सन्मानित केलं विशाल सर, त्याबद्दलही धन्यवाद. आणि नेहमीच ज्या स्पर्धा तालुक्यामध्ये होतात तिथे मॅन ऑफ द मॅच करता गिफ्ट हॅम्पर त्यांच्या माध्यमातून सातत्यानं दिलं जातं, ते सन्माननीय विशालजी ठाकरे सर रिअल अकॅडमीचे सर्वेसर्वा, त्यांचा हा सन्मान तुम्ही मुख्य मंचावरनं पाहताय. तदनंतर सन्माननीय महेंद्रजी पष्टे साहेब आपल्यासोबत इथे जॉईन झालेत. महेंद्रजी पष्टे साहेबांचा सन्मान आणि सत्कार आपण या मुख्य मंचावरनं करणार आहोत. मी विनंती करतो महेंद्रजी पष्टे आपण जॉईन व्हा, मुख्य मंचावर आपण उपस्थित व्हावं. तदनंतर आपल्यासोबत सन्माननीय घुगे साहेब इथे उपस्थित आहेत. घुगे साहेबांना विनंती करतो आपण पुढे यावं, आपलाही सन्मान आयोजकांच्या वतीने केला जातोय ज्याचा आपण स्वीकार करावा. मॅच कडे जाऊया. पुढचा बॉल, इथे पहिलाच बॉल, दीपेश गोलप, चांगला स्ट्रोक, बॉल हवेमध्ये आहे, वन बाउन्स ओव्हर द रोप, बॉल सीमा रेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट होईल, रन्स मिळतील 4. ड्रोन व्ह्यू या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतात. ड्रोन कॅमेरा सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. सावली क्रिएशन्स या संपूर्ण स्पर्धेला थेट प्रक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. ड्रोन व्ह्यू या स्पर्धेचे हा मुख्य मंच जो आमचा आहे तो तुम्हाला इथे दाखवला जातो. या मुख्य मंचावर उपस्थित असलेले सर्व जे मान्यवर पाहुणे आहेत त्यांना तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातं. इथे मात्र दुसरा दर्जेदार क्वालिटी तडाखा, या भाग्यवान विजेते टी शर्ट विजेते ठरले. सावली क्रिएशनचा एक आकर्षक टी शर्ट धावतच आलेत आणि +200 सन्माननीय मुदत्सर पटेल, युवक काँग्रेस पालघर जिल्हा अध्यक्ष सन्माननीय मुदत्सर पटेल यांच्या माध्यमातून 200 रुपये आणि सावली क्रिएशनची आकर्षक जर्सी शिवकृपा ट्रॉफी आहे, इथे भरभरून मिळेल. महेंद्रजी पष्टे आपल्या समेत मुख्य मंचावर उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते पारितोषिक टी शर्ट जर्सी आपण तिथे वितरित करू. यावेळेस मात्र दीपेश गोलप तो थांबायचं नाव घेत नाहीये. विश्वनाथ जाधवच्या विपक्षामध्ये त्याचं आक्रमण ते मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन, चौकार. महेंद्र पष्टे साहेबांना विनंती आहे, महेंद्र पष्टे आणि तारगे साहेब आपण जॉईंट व्हावं. ही आकर्षक सावली क्रिएशनची जर्सी आणि हे 200 रुपयाचं कॅश प्राइज इथे वितरित केलं जाईल. स्टेज तुम्हाला दाखवलं जातं. इथे दिशा भरकटली, लाईन भरकटली, हे प्रेशर आहे. खेळाडू किती मोठा असू द्या, मात्र अंडर प्रेशर जेव्हाही येतो ना तेव्हा त्याच्याकडनं थोडीशी खराब कामगिरी जरूर पाहायला मिळते. इथे व्हाईटचा इशारा आलाय, ज्यामुळे धावसंख्या जर आपण पाहिली तर 15. चांगली सुरुवात, चांगली बॅटिंग दीपेश घोलप सध्या मैदानाच्या आतमध्ये करत असताना इथे स्टेप आउट केलं. डान्सिंग द ग्राउंड पद्धतीनं बॉलला उडवलंय, मात्र कलवाय हा झेल कधी सोडत नाही आणि यावेळेस त्यानं एक चांगला कॅच तिथे कॅरी केलाय. विकेट मिळते खेळाडू बाद.
पाहायला मिळतात. उन्हाची तमा न बाळगता अगदी मैदानाच्या लगत जी काही जागा आहे तिथे प्रेक्षकांनी अक्षरशः मांडी घालून खाली बसणं पसंत केलंय आणि भारतीय बैठक जी कधीही आल्हाददायकच. विश्वनाथ जाधव आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवर सध्या गोलंदाजी करण्याकरता. समोर विवेक जाधव डावकुरे हातानं बॅटिंग करत असताना तुम्हाला पाहायला मिळतं. अगदी चांगलं ड्रोन व्ह्यू तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळालं. इथे विवेक जाधव आल्या आल्या बॉलला उडवतोय, पाठवून देतोय सीमारेषेच्या पार. विश्वनाथ जाधवच्या विपक्षामध्ये अप्रतिम हल्ला. पहिल्या षटकाच्या समाप्ती 21 धाव फलकावर धावसंख्या, एक बॉल अजूनही शेष असताना 21. आहे मात्र ज्या पद्धतीनं 52 धावसंख्येचा पाठलाग व्हायला हवा तो योग्यतेनं होत असताना इथे पुढेच एकदा बॉल सीमारेषा पार. विश्वनाथ जाधवची जमके पिटाई. पहिल्या षटकाच्या समाप्ती 21. मुदस्सर पटेल यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राइज. प्रेक्षकांनीही झेल पकडला. या माला माल. आज प्रेक्षक खुश. मोन्या एक जबरदस्त कॅच पकडलाय तिथे. 200 रुपये आणि आकर्षक जर्सी. बारा चेंडू 26 धावा. कारण पहिल्या षटकातनं कुठल्या गेल्या तब्बल 27. विश्वनाथ जाधवच्या विपक्षामध्ये आक्रमण ते मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळालंय. राहुल पाटील येतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. सन्माननीय संदीप भाऊ दुपारे आणि नुमानजी पटेल आपल्याला विनंती असेल ही जर्सी आपण या खेळाडूला या प्रेक्षकाला वितरित करावी. विवेकच्या चांगला इनिंग करता 4G ग्रुप कडनं ही 500 रुपयाची कॅश प्राइज जी पारितोषिकं लावली जात आहेत. सर्वांना आमची विनंती आहे ते पारितोषिकं आमच्यापर्यंत पोहोचवा. पुढचा बॉल इथे मात्र डाऊन द ग्राउंड. चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत बॉलला फील केलं एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट केला जाईल. दोन्ही लेफ्ट हँडर बॅटर सध्या मैदानामध्ये. डावकुरे हाताचा काय फायदा आहे या मैदानामध्ये ते दाखवत असताना वाडा 11चा संघ. राहुल पाटीलने जर 2 विकेट्स घेतल्या तर महेंद्र पष्टे यांच्याकडनं 1000 रुपयाचे कॅश प्राइज. मेडे आंबोडे त्या परिसरातनं हे पारितोषिक येत आहेत आणि तिकडचेच खेळाडू आहेत भिनार मधले. यावेळेस मात्र हा बॉल जर आपण पाहिला तर किरण गोवारी येतोय. राहुल पाटीलचा सहकारी आहे किरण गोवारी. एक कर्णधार किंवा एक परफेक्ट ऑलराऊंडर. वसई ग्रामीण मधले सर्व खेळाडू आहेत आणि लवकरच वसई ग्रामीण प्रीमियर लीग सुद्धा येते दिनांक 5 मार्च ते 10 मार्च. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. चांगला बॉल खोदून काढला. समोर चांगली फिल्डिंग. जोपर्यंत बॉलला उचलला एक सिंगल मध्ये बॉल इथे कन्वर्ट झालाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर एकंदर या ओव्हर मधल्या 3 चेंडूचा खेळ समाप्ती 30 धावा. इथनं 22 रन पाहिजेत. येणारे 9 बॉल शेष आहेत. 23 ची गरज आहे. माफ करा 9 चेंडू 23 धावा. 52 लागलं 53 ची गरज आहे. त्यामुळे 9 चेंडू आणि 23 ची गरज आहे. येणारे जे 3 बॉल आहेत खूप निर्णायक असतील. मॅच अगदी रंगतदार स्थितीकडे वाटचाल करत असताना
आमच्या मुख्य मंचावरचे सर्व मान्यवर पाहुणे तिथे फलंदाजांचं गोलंदाजांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करतायत. तिथे मैदानाच्या आतमधनंही अगदी तशीच अपेक्षा आहे की दर्जेदार खेळ व्हावा. फटका फसलाय, बॉल हवेमध्ये आहे, मात्र क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूर जरूर राहिला अक्षर राजभर. जोपर्यंत बॉलवर येईल, जोपर्यंत बॉलला फील्ड करेल, एक सिंगल मध्ये बॉल कन्वर्ट होईल. वाडा क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष माननीय सन्माननीय जयेश पाटील इथे आपल्या समेत जॉईन होत आहेत. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. राहुल पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. या षटकामध्ये आतापर्यंत 4 बॉल संपलेत, 2 चेंडू अजूनही शेष आहेत. इथे बॉलला फक्त पाहिलंय, सोडून दिलाय, पंचांनी वाईटचा इशारा दिलाय. लाईव्ह वरनं ही संपूर्ण क्षणचित्रे आपण पाहू शकाल ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून. हा आमचा प्रेक्षक राजा जो खूप मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झालाय. अर्थातच त्यांच्यावर हा ड्रोनच्या माध्यमातून ही संपूर्ण क्षणचित्रे टिपली जात आहेत. आपण पाहू शकाल अप्रतिम स्पर्धा, अप्रतिम आयोजन, शिवकृपा चषक गातेस 2024 आपण अनुभवतोय, पाहतोय. सावली क्रिएशनच्या माध्यमातून हा ड्रोन व्ह्यू आपण त्या स्टँड मध्ये सर्व बसलेले प्रेक्षक पाहू शकाल लाईव्ह स्क्रीनवरनं. अर्थातच या स्पर्धेचा आनंद घेत असताना या स्पर्धेकडे खऱ्या अर्थानं वाडा तालुक्यातील एक मानाची स्पर्धा, सन्मानाची स्पर्धा, शिवकृपा चषक 2024. अर्थातच आम्ही सर्व या प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत करतो. मनोजजी खंडागळे या ठिकाणी 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे अजून. एक संपूर्ण ड्रोनच्या माध्यमातून, सावली क्रिएशनच्या माध्यमातून ही क्षणचित्रे टिपली जात आहेत. 4 बॉलचा खेळ झाला आणि स्पेशली लाईन टू लाईन वाईड आहे. पुढची ग्रुप यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राइज येते. विवेकने ज्या पद्धतीने बॅटिंग केली होती त्याच्याकरता. पुढचा बॉल, 4 चेंडूचा खेळ, ज्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 32 धावा धावफलकावर आहेत. मॅच रंगतदार स्थितीमध्ये आहे. 8 बॉल 21. डावकुरे हाताचे फलंदाज जर तुमच्या टीम मध्ये आहेत तर ते शक्य आहे. राहुल पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. इथे फटका हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, मात्र हा पाठलाग अपुरा ठरेल. 1 बाउन्स न बॉल सीमारेषेला क्लिअर करेल. आता मॅच मध्ये विजयाकरता जर आपण पाहिलं तर येणारे इथनं 7 बॉल शेष आहेत आणि या 7 बॉल मध्ये विजयाकरता धावसंख्येची गरज आहे 17. 7 चेंडू 17 धावा. कशा पद्धतीने घटेल ही मॅच. पहिल्या षटकामध्ये खूप महागडा ठरला होता. विश्वनाथ जाधव तब्बल त्याच्या विपक्षामध्ये 27 धावा. येणारे जे बॉल आहेत खूप महत्वाचे, खूप निर्णायक असू शकतात. फिरवण्याचा जेवढाही प्रयत्न केला गेला त्यावर षटकार जरूर आपल्याला पाहायला मिळाले. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. इथे फटका हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक राहुल आहिरे, एक चांगला कॅच, विकेट. आता येणारे 6 बॉल विजयाकरता 17 धावसंख्येची गरज. थँक्यू डीजे. लाईव्ह स्क्रीनवरनं आपण हा संपूर्ण ड्रोन व्ह्यू पाहतोय. बघा किती मोठ्या संख्येनं खऱ्या अर्थानं प्रेक्षक दिसत आहेत. मैदानाच्या चौफेर ही झाडी बघायला मिळते. मागच्या दिशेनं स्पेशली खूप मोठ्या संख्येनं झाडी आहे आणि त्या झाडीमध्ये खऱ्या अर्थानं प्रेक्षक बसून या स्पर्धेचा आनंद घेत असताना शिवकृपा चषक गातेस 2024 आपण पाहतोय, अनुभवतोय. अप्रतिम स्पर्धा, अप्रतिम आयोजन आणि अप्रतिम नियोजन. हे संपूर्ण मैदान पाहू शकाल. देखणी खेळपट्टी, त्यानंतर खूप अप्रतिम मैदान, संपूर्ण कंप्लीट मैदान आहे. जिथे कुठे बघाल, जिथे कुठे तुम्हाला जमेल तिकडे 6 मारा. या मैदानाची वैशिष्ट्यता. अर्थातच ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही संपूर्ण क्षणचित्रे आपल्यापर्यंत लाईव्हच्या माध्यमातून पुरवली जात आहेत. लाईव्हच्या स्वरूपामध्ये सुद्धा जॉईन असलेल्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो.
आपण पाहत आहोत शिवकृपा चषक गातेसचा हा थर्रार अनुभवतोय पाहतोय आणि सर्व प्रेक्षकांना सुद्धा विनंती आहे की जसा जसा कॅमेरा ड्रोन कॅमेरा तुमच्यापर्यंत येईल तसा तसा आपण हाय म्हणायचा आहे, जल्लोष करायचा आहे आणि या स्पर्धेला मात्र अनुभवायचा आहे. थँक्यू वदूर. मॅच कडे जाऊया. सध्या 2 ओव्हरचा खेळ झाला. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. 36 रन सध्या धावफलकावर जोडल्या गेल्या. अक्षय राजभर गोलंदाजीच्या ट्रॅकवर. व्हेरी फर्स्ट बॉल अगदी चांगला खोदून काढणं तिथे गरजेचं राहिलं. अतिश गुडविंदे खराब कामगिरी मात्र चांगलं बॅकअप तिथे पाहायला मिळालं कलवाच्या माध्यमातून. बॉलला जोपर्यंत फील्ड केलं एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. 1च्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 38 धावा धावफलकावर आहेत. षटकातील अजूनही 5 बॉलचा खेळ. या 5 चेंडू नंतर एक मिसफील्ड एक सिंगल इथे महत्वाची आहे. स्ट्राईक रोटेट कोणाला जाते कोणाला संधी मिळते या सर्वांकडे लक्ष जरूर राहील. पुढचा बॉल इथे मात्र फटका फसला. बॉल हवेमध्ये आहे. कलवा पोहोचेल का? आणि पोहोचला तर सोडणार नाही. कारण हा खेळाडू असा आहे ना, मी माझ्या लाईफ मध्ये फक्त एकदा झेल सोडताना बघितलाय आतापर्यंत जेवढ्या वर्षात कलवाला बघितलंय. जबरदस्त क्षेत्ररक्षक आहे आणि तो तिथपर्यंत पोहोचला आणि एक चांगला कॅच विकेट. थँक्यू डीजे. कलवाच्या या झेल करता कमलाकरजी जोशी पालसई यांच्या माध्यमातून 200 रुपयाचे कॅश प्राइज येत आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षणाची अनुभूती इथे जरूर पाहायला मिळाली. अगदी वेगानं धावून आला आणि तिथे एक चांगला कॅच त्याने तिथे कॅरी केला. शुभम मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता येतोय. एक गाव एक संघ जर आपण पाहिला तर गुड्डू 11 वसुरी या टीम कडनं खेळताना तो आपल्याला पाहायला मिळतो. शुभम जो मैदानामध्ये अक्षय राजभर च्या विपक्षामध्ये आहे. अक्षय राजभर मॅन फ्रॉम धानेव टीमचा एक गाव एक संघाचा हा खेळाडू आणि तो सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. दोन चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी. या 4 बॉल मध्ये 15. एक षटकार या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं. 4 बॉल मध्ये 15 ची गरज आहे. फिरवला खूप जास्त फिरवला आणि इथे ॲपी गडबडताना पाहायला मिळाला. फिल्डिंग चांगली आहे त्या क्षेत्रामध्ये. बॉलला स्टॉप केलं जोपर्यंत राहुल पाटीलनं बॅकअप दिला आणि इथे विकेट मिळती. धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 धावा आल्यात. या 2च्या मदतीनं धावसंख्येमध्ये जर आपण पाहिलं तर धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या 40. 3 बॉल 13 ची गरज. नवीन बॅटर निखिल बागुल मैदानामध्ये येतोय. 3 बॉल 13 धावसंख्येची गरज आहे. अक्षय राजभर आणि त्याच्या विपक्षामध्ये नंदन असेल. नंदनकडे खूप सारी काबिलियत आहे. तोही मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न जरूर करू शकतो. येणाऱ्या 3 बॉल मध्ये या पहिल्या बॉलवर जर 3 बॉल पैकी षटकार आला तर मॅच ऑन होईल इथे जरूर. 3 चेंडू 13 धावा. कोण जिंकेल या मॅचला? शिवकृपा वाडा 11 की आरपी लायन्स विपुल पाटील फॅन टीम? कुणाच्या बाजूने निर्णय जाईल, कुणाच्या बाजूने झुकेल ही मॅच? अक्षय राजभर गोलंदाजीच्या ट्रॅकवर. नंदन त्याच्या विपक्षामध्ये. अक्षय राजभर आणि नंदन मधला हा खेळ. षटकातील पुढचा बॉल. इथे जर आपण पाहिला तर एक चांगला बॉल निर्धावच्या स्वरूपाने डॉटच्या स्वरूपाने निघत असताना 2 बॉल 13. इथे जर एक्स्ट्रा बॉल घेत नाहीये तर या मॅचवर आरपी लायन्स या टीम न आपल्या नावाचं शिक्कामोर्तब जरूर केलं.
सहयोग किनी यांच्या माध्यमातून ही वाडा 11 विजयाकरता 2014 रुपयाचे कॅश प्राइज आहे. आणि या दरम्यान ज्या आशा आकांक्षा ज्या काही होत्या त्या मावळतीला आल्यात. अक्षय राजभर खूप चांगली गोलंदाजी करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 27 धावा आल्यानंतर ही मॅच जवळपास हिसकावून घेतली गेली. राहुल पाटीलची बेमिसाल अशी गोलंदाजी. पुढचा बॉल आणि चांगला बॉल. यावेळेस देहेष्टीला ब्रश करतोय. इथे ही मॅच जिंकली आहे. चला लगेच कॅप्टन या, वेळ नाहीये. लगेच कॅप्टन या टीम AA स्पोर्ट्स आणि RP लायन्स विपुल 11